आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। पुणे अपघात प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन। अपघात प्रकरणामध्ये कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। सविस्तर अहवाल देखील मागितला। पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा, माणुसकी शून्य असलेले हे अजित पवार गटाचे आमदार, राऊतांचा निशाणा। तर मुलासह पालकांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, राऊतांची मागणी। पुणे अपघात प्रकरणामध्ये कठोर कारवाईचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। आरोपीला विशेष ट्रीटमेंट दिली गेली असल्यास पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून संबंधितांचं निलंबन करा, फडणवीसांच्या पोलीस आयुक्तांना सूचना। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणासंदर्भात अजित पवारांचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन। योग्य कायदेशीर निर्णय घ्या, अजित पवार यांच्या सूचना। पुण्यातील अपघाताशी माझा संबंध नाही, काही घटकांकडून माझी बदनामकारक माहिती प्रसारित, पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही, आमदार सुनील टिंगरे यांचं स्पष्टीकरण। पुण्यातील अपघात प्रकरणामध्ये आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही, माझ्या मुलानं असं कृत्य केलं असतं तर कारवाईचे आदेश दिले असते, अजित पवार यांची प्रतिक्रिया। आमदार सुनील टिंगरेंनी पुणे पोलिसांवर दबाव टाकला, एफआयआर मध्ये बदल केला, माहिती अधिकार कार्यकर्त्या विनीता देशमुख यांचा आरोप। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामध्ये पोलिसांनी पैसे खाल्ले तर पुण्यातील सगळे अनधिकृत पब पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू, आमदार रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप। पुणे अपघात प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे, आमदार संजय शिरसाट यांची मागणी। पोलिसांवर कोणाचाही दबाव नाही, पोलीस प्रशासनाकडून कायद्याच्या मार्गाने कारवाई सुरू, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पुणे अपघातातील आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवालला संभाजीनगरमधून अटक, पुणे पोलिसांची कारवाई। मुलगा अल्पवयीन असल्यानं काल विशाल अग्रवाल विरोधात गुन्हा। पुणे अपघात प्रकरणामध्ये पोलीस आता ऍक्शन मोडमध्ये, कोरेगाव पार्क परिसरातील कोझी अँड ब्लॅक पब याच्या मालकाला अटक, अल्पवयीन वेदांतला मद्य विकल्यानं कारवाई। विजय वडेट्टीवार यांच्याकडून पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, पुणे अपघाताची न्यायालयीन चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। पुणे अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकर यांच्याकडून आरोपी वेदांत अग्रवालचा व्हिडिओ ट्विट, व्यवस्थेला पैशांची टेस्ट आवडली अन अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह आली, धंगेकरांचा आरोप। दिशा सालियान प्रकरणामध्ये पुण्याच्या प्रकरणामध्ये पुरावे नष्ट केले जाणार नाही, पुण्यातील प्रकरणाबाबत पोलीस प्रशासन सतर्क असून योग्य कारवाई होईल। कार चालवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं नसतानाही वडिलांनी त्यांच्या मालकीची पोर्शे कार मला दिली तर मद्यप्राशन करत असल्याचं देखील वडिलांना माहिती, आरोपी वेदांतचा पोलिसांना जबाब। पुणे अपघातातील कार नोंदणी विनाच रस्त्यावर धावत असल्याची माहिती, बंगळुरूमध्ये तात्पुरती नोंदणी करून कार पुण्यामध्ये आणली, आरटीओकडून धक्कादायक माहिती समोर। मतदानादिवशी झालेल्या ढिसाळ कारभाराची सरकारकडून गंभीर दखल, मतदानाला झालेला विलंब आणि मतदारांची गैरसोय याची उच्चस्तरीय चौकशी करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य सचिव नितीन करेर यांना आदेश। महाराष्ट्रातील 13 ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बिघडवण्यात आली, निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून शेवटपर्यंत डाव टाकण्यात आले, संजय राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांचा बोलघेवडेपणा घातक ठरणार, राऊतांच्या आक्षेप केवळ हिरव्या शाही संदर्भात, भाजपचे नेते आशिष शेलार यांचा संजय राऊतांवर निशाणा। मतदान करण्याचं आवाहन संभ्रम निर्माण करणारं नाही, ज्यांना संभ्रम निर्माण करणं वाटतंय त्यांनी संविधान वाचावं, संजय राऊतांचं आशिष शेलार यांना प्रत्युत्तर। भगवान जगन्नाथ पंतप्रधान मोदींचे भक्त, पुरी लोकसभेचे भाजप उमेदवार संबित पात्रा यांच्या वक्तव्यानं नवा वाद, माझ्याकडून नकळत चूक झाली, संबित पात्रा यांचं स्पष्टीकरण। दरम्यान संजय राऊतांची संबित पात्रा यांच्यावर जोरदार टीका। उद्धव ठाकरेंचा चेहरा पाहिल्यानंतर पराभव समजतो, ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत, 4 जून नंतर हे कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीत, नितेश राणेंचा खोचक टोला। ऑनलाईन रमी गेमच्या व्यसनातून सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाची आत्महत्या, आमदार बच्चू कडू यांचा दावा, तर सचिननं गेमची जाहिरात बंद केली नाही तर आंदोलनाचा देखील कडूंचा इशारा। परडीला आम्ही नाही तर तुम्ही अगोदर बदनाम केलाय, बजरंग सोनवणे यांची मुंडे बहीण भावावर टीका, तर सत्ताधाऱ्यांकडून माझे फोन टॅप केले जात आहेत, सोनवणे यांचा आरोप। निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या दीपा मुधोळ यांच्या कामकाजावरच संशय, मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडले यावर विश्वास नाही, बजरंग सोनवणे यांचा आरोप। बीड लोकसभा निवडणुकीच्या मतदानासंदर्भात कोणताही गैरप्रकार नाही, बजरंग सोनवणे यांच्या आरोपांवर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचं स्पष्टीकरण।
राज्यामध्ये 93.37% 12वी बोर्डाचा निकालामध्ये यंदाही मुलींचीच बाजी. कोकण विभागाचा सर्वाधिक 97.51% तर मुंबईचा सर्वात कमी 91.95% निकाल. यावर्षीपासून मुलींना उच्च शिक्षण मोफत. अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसीसह 642 कोर्सेसचा समावेश. राज्य सरकार दरवर्षी 1800 कोटींचा भार उचलणार. ठाण्याच्या 5 पाखाडी परिसरामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या बॅनरची चर्चा. निवडणुकीच्या काळामध्ये झालेला वाद विसरून नाती मैत्री जपा. पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या बॅनरवर उल्लेख. नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांच्या 11 भक्तांवर गुन्हे दाखल. मतदानाच्या वेळी भगवे वस्त्र, टोप्या, बादली चिन्हाची स्लिप देणं अंगलट. अंबड पोलीस ठाण्यामध्ये 3 तर म्हसरूळ आणि पंचवटीमध्ये एका विरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये होर्डिंग तपासणीचे आदेश. विभागीय आयुक्तांकडून मराठवाड्यामधील होर्डिंगचा आढावा. अनधिकृत जाहिरात धारकांवर कारवाईचे आदेश. सोलापूरच्या करमाळ्यातील उजनी धरणातील गाळ काढण्याची माजी आमदार नारायण पाटील यांची मागणी. आमदार संजय मामा शिंदे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप. मुंबईतील अनधिकृत होर्डिंगवर महानगरपालिकेकडून विभागीय स्तरावर कारवाई सुरू. सर्व होर्डिंगची झाडाझडती घेण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. पिंपरी चिंचवड महापालिकेची 5 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई. उर्वरित अनधिकृत जाहिराती फलकांवर कारवाई करण्यात येणार. पालिकेची माहिती. आणि आता पाहणार आहोत उर्वरित महत्त्वाच्या महाफास्ट बातम्या. जळगाव जिल्हा प्रशासन जलजीवन मिशनच्या कामांना मुदतवाढ देणार. आचारसंहितेमुळे निर्णय लांबत असल्यानं जिल्हा प्रशासनाचा निर्णय. हिंगोलीच्या सेनगावामध्ये पाईपलाईन फुटल्यानं पाणी टंचाईची समस्या. पाईपलाईनच्या दुरुस्तीनंतर देखील प्रभाग क्रमांक 4 मध्ये पाणीपुरवठा नाही. महिलांची पाण्यासाठी भटकंती. अकोल्याच्या अकोट तालुक्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसानं केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सरकारनं नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नवेगाव नागझिरा अभयारण्यामध्ये T4 वाघीण 4 बछड्यांसह पाणवठ्यावर. उन्हापासून बचाव करण्यासाठी बछडे थेट पाण्याच्या टाकीत बसले. नागपूरसह विदर्भामध्ये पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता. प्रादेशिक हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. तर उद्या आठवड्यामध्ये उन्हाच्या झळा देखील जाणवणार. मोसमी वाऱ्यांची अरबी समुद्राच्या दिशेनं वेगानं वाटचाल. दक्षिण भारतामध्ये जोरदार पाऊस. महाराष्ट्रामध्ये 26 मे पर्यंत हलक्या पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. अंबावडे फाटा परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी वाऱ्यामुळे दुकानांवरील पत्रे उडाल्यानं मोठं नुकसान. तर काही ठिकाणी झाडांची पडझड. सुदैवानं जीवितहानी नाही. पुण्यातील डिंबे धरणामध्ये केवळ 7.84% पाणीसाठा शिल्लक. उत्तर पुणे जिल्ह्यापुढे पाणी टंचाईचं मोठं संकट. लातूर जिल्ह्यातील अनेक शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामध्ये सध्या 0.86% जिवंत पाणीसाठा. जलसाठा कमी असल्यानं 10 ते 12 दिवसांपासून एकदा पाणीपुरवठा. पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या दक्षिण पट्ट्यामध्ये दुष्काळाचं सावट. नीरा नदीपात्र कोरडं पडल्यानं जनावरांनाही पाणी मिळेना. तर जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीमध्ये आजपासून 4 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रामध्ये आदेश लागू. जळगावच्या भुसावळ शहरातील अटल उद्यानाची दयनीय अवस्था. उद्यानामध्ये नागरिकांना पिण्यासाठी पाण्याची सोय देखील नाही. प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी.